जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या आपल्या उपक्रमाअंतर्गत रोज 45 मिनटं ते 50 मिनटं आपण नामस्मरण करत आहोत आणि आपल्या महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित एक एक विषय आपण चिंतनासाठी घेत आहोत. आपण आता आपल्या ह्या उपक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. मागच्या वसुबारसेला महाराजांनी प्रेरणा देऊन हा उपक्रम सुरू केला आणि येत्या वसुबारसेला हा उपक्रम आता विराम पावणार आहे. मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की उपक्रम जरी विराम पावणार असला तरी नामस्मरण आपल्याला रोज करायचंच आहे. का करायचंय? अगदी पहिल्या भागापासून ते आजही आपण हेच पाहणार आहोत की ह्या नामाचा अनुभव काय घ्यायचा आहे आपल्याला. का महाराजांनी सांगितलं की तुम्ही नाम घ्या? किती कळकळीने त्यांनी हे सांगितलं आपल्याला की तुम्ही नामाला सोडू नका. नामाशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही. विष्णू स्मरण या भक्तीमध्ये सर्व भक्तींचा अंतर्भाव आहे. आपण मागच्या भागामध्ये बघितलं की भक्तीने रघुपतीस आळवावे. कशासाठी हे सगळं करायचं? काय महाराजांना अपेक्षित आहे? त्यांची भूमिका काय होती? संतांची भूमिका काय असते ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे? आपल्या सगळ्यांना काय मिळावं असं त्यांना वाटत असतं. तर ह्या सर्वांना, ह्या संतांना, महाराजांना असं वाटत असतं की या जगातला प्रत्येक जीव हा आनंदी असावा आणि समाधानी असावा. तर आनंद आणि समाधान हाच आपल्या चिंतनाचा विषय आहे. महाराजांनी आपल्याला आधीही सांगितलं की देह हा प्रारब्धावर टाका आणि मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवा. म्हणजे काय होईल की मन जेव्हा आपलं भगवंताच्या चरणावर चिकटलेलं असेल तर देह हा प्रापंचिक सुखदुःख उपभोगेल. महाराज सांगतात की देह हा प्रारब्धाच्या प्रवाहाबरोबर तुम्ही सोडून द्या. कधी तो सरळ जाईल, कधी तो गचका खाऊन बुडायच्या बेतात येईल. म्हणजेच काय की कधी आपल्याला सुख प्राप्त होईल, कधी प्रपंचामध्ये दुःख भोगावं लागेल. पण वाटेल ती परिस्थिती आपल्या प्रपंचामध्ये उद्भवली तरी आपला आनंद टिकून राहील, आपलं समाधान टिकून राहील. आणि सगळ्या संतांना, महाराजांना, सद्गुरूंना आपल्याकडनं हेच हवं असतं की तुम्ही जेव्हा रामाचे आहात, जेव्हा तुम्ही त्याचं नाव घेता आहात, तुम्ही नामस्मरण करता आहात, तर तुम्ही असे कोलमडून जाऊ नका प्रापंचिक दुःखामुळे. आणि प्रपंचामध्ये सुख मिळालं म्हणून अहंभाव सुद्धा बाळगू नका. दोन्हीही वेळेला आपल्या मनाची भूमिका अशी ठेवा की वाटेल ती परिस्थिती उद्भवली तरी समाधान टिकून राहील आणि आनंद टिकून राहील. आनंद म्हणजे काय? समाधान म्हणजे काय? हाच आपल्या चिंतनाचा विषय आहे. महाराज सांगतात की आनंद ही भगवंताची वस्तू आहे. आनंद म्हणजे काय? आज आपल्या सगळ्यांना मनातून आपण आनंदी असावं असं वाटतं. म्हणजे जेव्हा आपण सकाळी उठतो ते रात्री झोपेस्तवर जो काही दिवस आपण आपला दिनक्रम आचरत असतो, प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला दिवस आनंदात जावा. तो आनंद आपण कशातनं शोधतो? तर आपण तो आनंद व्यावहारिक विषयांमधून शोधतो.
सर्वसामान्य प्रापंचिक माणूस त्याचा आनंद हा विषयात शोधतो, त्याचा आनंद तो प्रपंचामध्ये शोधतो. त्याला असं वाटतं की त्याच्या मनासारख्या गोष्टी प्रपंचामध्ये घडल्या, एक ठराविक असं त्याला उत्पन्न प्राप्त झालं प्रपंचामध्ये, 4 गोष्टी त्याच्या प्रपंचामध्ये आल्या, मुलं बाळं झाली, घरात सुबत्ता नांदली. एक प्रापंचिक माणसाच्या ठराविक कल्पना असतात की असं सगळं झालं म्हणजे माझा प्रपंच सुखाचा झाला. आणि तो जर तसा सुखाचा झाला तर मी आनंदी आहे. पण असं आपल्या वाट्याला येतं का? म्हणजे आपण जर रोज विचार केला, रोज आपण अवलोकन केलं आपल्याच गोष्टीचं, आपल्याच प्रपंचाचं, तर आपल्याला असं आढळतं की सकाळी उठल्यापासून आपला दिवस सुरू होतो, पण तो आपल्या हातात असतो का कसा जाईल? तर तो आपल्या हातामध्ये नसतो. एखादा दिवस खूप आनंदात जातो, पण एखादा दिवस मात्र अनेक गोष्टी मनाविरुद्ध घडत जातात त्या दिवशी आणि आपला आनंद पूर्णपणे मावळलेला असतो. म्हणजे आपला आनंद हा विषयांवर किंवा कारणावर अवलंबून असल्यामुळे ते कारण नाहीसं झालं किंवा तो विषय उपभोगून संपला की आपला आनंद मावळतो किंवा आपला आनंद चिरकाळ टिकत नाही. म्हणजे काल आपण एखादी गोष्ट केली, त्यातनं आपल्याला आनंद मिळाला, पण आज त्या गोष्टीमुळे आपल्याला तो आनंद मिळतो का? तर मिळत नाही. आज नवीन काहीतरी आपल्या वाट्याला आलेलं असतं आणि तिथे जर आपल्या मनाविरुद्ध काही घडलं, तर काल ज्या गोष्टीमुळे आपण आनंदित होतो, पण आज जर एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली तर कालचा आनंद हा पूर्णपणे मावळलेला असतो. ती भावना आज टिकत नाही. अशा पद्धतीने आपला प्रपंच चालू असतो. म्हणजे बिघडलेली मनस्थिती पुन्हा आनंदमय करण्यासाठी आपण पुन्हा विषयाचाच आधार घेतो. अशा तऱ्हेने प्रापंचिक जीव हा विषयामध्ये पूर्णपणे गुरफटलेला असतो. त्याला एकीकडे कळत असतं की हा प्रपंच अशाश्वत आहे, हा प्रपंच खोटा आहे, मिथ्या आहे, हा असत्य आहे, हा आपल्याला पूर्णपणे आनंद देऊ शकत नाही, सुख देऊ शकत नाही. प्रपंचामध्ये आपल्याला हव्या तशा गोष्टी घडत नाहीत, आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागतात अनेक गोष्टी. हे सगळं कळत असून सुद्धा तो प्रपंच मात्र काही सोडत नाही. महाराज म्हणतात की प्रपंच सोडा म्हटलं तरीही तुम्ही तो सोडणार नाही, इतके आपण प्रपंचामध्ये गुरफटलेलो आहोत. कितीही म्हटलं की प्रपंचातली आसक्ती काढायची, ती भगवंताच्या पाशी ठेवायची, तरी सुद्धा आपलं मन पुन्हा पुन्हा प्रपंचाकडेच धाव घेतं, विषयांमध्येच रमतं. विषय भोगून संपला की आपण नवीन विषय शोधतो आणि त्यात पुन्हा आपलं मन रमवण्याचा प्रयत्न करतो. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जिथे कुठे आपल्याला अधूनमधून भगवंताची आठवण होईल, त्यावेळेला आपण साधन मार्गावर असल्यामुळे आपण थोडंसं नाम घेतो, थोडं साधन मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो, पण आपलं मन नैसर्गिकरित्या आपल्याला विषयांकडे धाव घ्यायला प्रवृत्त करतं. मग महाराज आपल्याला अशा वेळेला सांगतात की तुम्ही शांतपणे बसा, विचार करा आणि खरा आनंद आपल्याला शोधायचा आहे. तो कसा शोधणार याचा विचार आपल्याला करावा लागतो. महाराज म्हणतात की तो आनंद तुम्हाला बाहेरून मिळवायचा नाहीये. तो आनंद तुम्हाला तुमच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न करायचा आहे. ज्याला आपण स्वानंद म्हणतो किंवा जो आनंद स्वयंभू असतो, जो भगवंताकडून थेट येतो. कारण भगवंत हा आनंदमय आहे. आनंद ही भगवंताने दिलेली वस्तू आहे असं महाराज म्हणतात. आपल्या सगळ्यांना आपण दिवसभर आनंदी असावं असं वाटतं, ह्याचं कारण हे आहे की आपल्या प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश वास करत असल्यामुळे, परमेश्वर मुळात आनंदमय असल्यामुळे, त्याचा अंश आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला वाटतं की आपण दिवसभर आनंदी राहावं. पण आपली गफलत इथे होते की तो आनंद आपण भगवंतापासून घेण्यापेक्षा किंवा घेण्याच्या ऐवजी आपण तो विषयातून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला आनंदी का राहावं असं वाटतं? कारण भगवंताचा अंश आपल्यामध्ये आहे म्हणून आपल्याला आनंदी राहावं असं वाटतं. भगवंत हा आनंदमय असल्यामुळे, त्याचा अंश आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला वाटतं नैसर्गिकरित्या की मी आनंदी असावं.
ही एकदा भूमिका आपल्या लक्षात आली की आपल्याला हे कळेल की मग जर आनंद हा भगवंतापासून मिळणारा आहे किंवा त्याचा अंश आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला आनंदी राहावं असं वाटतं, तर आपण मात्र भगवंताला बाजूला सारून विषयामध्ये गुरफटतो आणि तिथून आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळेला महाराज सांगतात की तुम्ही पहिल्यांदा तुमची वृत्ती ही विषयातून वळवा आणि भगवंतापाशी न्या. म्हणजे भगवंताकडनं मिळणारा शाश्वत आनंद आणि समाधान आपल्याला मिळेल. आणि आपल्या चिंतनाचा आजचा हाच विषय आहे की आपल्याला प्रपंच एकीकडे करत असताना, जसं महाराज म्हणतात तसं की नाणं आहे ते जमिनीवर पडलेलं नाणं आपण उचलल्यानंतर प्रपंच आणि परमार्थ हा दोन्ही एकदमच आपल्या हातामध्ये येतो. त्यामुळे आपण कितीही म्हटलं तरी आपल्याला प्रपंचही टाळता येत नाही आणि परमार्थही एकीकडे आपला चालू असतो. तर मग अशा प्रपंचामध्ये सुखदुःख भोगत असताना, सगळ्या काही प्रापंचिक गोष्टींना तोंड देत असताना आपल्या मनाची भूमिका कशी असायला हवी, आपली मनस्थिती कशी स्थिर ठेवायची आहे आणि जो शाश्वत आनंद आहे किंवा जे शाश्वत समाधान आहे जे भगवंतापासून आपल्याला थेट मिळतं, ते आपल्याला कसं प्राप्त करायचं आहे हे आज आपण चिंतनामध्ये बघणार आहोत. म्हणजे एखादा साधनी माणूस असतो पहा, त्याला आपण जर विचारलं की कसे आहात तुम्ही, तर तो माणूस म्हणतो की मी फार आनंदात आहे आणि आनंद आहे सगळा. म्हणजे वास्तविक पाहता त्याच्या प्रपंचामध्ये अनेक अशा उलाढाली घडत असतात. त्याचा प्रपंच काही फार सुखाचा असतो असं नाहीये. पण त्याची वृत्ती अशी बनलेली असते भगवंताच्या सद्गुरूंच्या कृपेने आणि तो नामामध्ये राहत असल्यामुळे त्याची वृत्ती अशी बनलेली असते की वाटेल ते त्याच्या प्रपंचामध्ये घडत असलं तरी तो त्याच्या चेहऱ्यावर ते दाखवणार नाही. त्याच्या मनामध्ये तो स्वयंभू आनंद त्याने उत्पन्न करून ठेवलेला असतो. त्याच्यामुळे तो प्रपंचामध्ये किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये वाटेल ती दुःख भोगत असताना किंवा भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी जरी दुःखदायक असल्या तरी वर्तमान क्षण जगत असताना किंवा भविष्याची तो चिंता न करता तो आनंदामध्ये राहतो. आणि म्हणून अशी साधक व्यक्ती आपल्याला म्हणते की मी फार आनंदात आहे. मग महाराज म्हणतात की हा आनंद तुम्हाला कशातनं मिळणार आहे, तर खरा आनंद आणि समाधान हे फक्त भगवंताकडनं आपल्याला मिळतं. खरा आनंद आणि खरं समाधान हे भगवंताचं होण्यामध्ये आहे. म्हणजे इच्छित वस्तू मिळणं म्हणजे समाधान आहे का? तो तात्पुरता भाग आहे. आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की बघा तेवढ्यापुरतं ते आपल्याला आनंद देणारं ठरतं. म्हणजे आपण एखादी वस्तू बाजारातून आणली, आपण खूप दिवस त्याची कदाचित प्रतीक्षा केलेली असते आणि खूप कष्ट करून आपण एखादी गोष्ट प्राप्त करतो, ती घरी घेऊन येतो आणि दुसऱ्या दिवशी जर ती वस्तू काही बिघडली किंवा त्याच्यामध्ये काही बिघाड झाला, तर आपला आनंद जो काल खरेदी करण्याचा आपण घेतलेला असतो तो आज सगळा मावळलेला असतो. म्हणजे इच्छित वस्तू मिळणं ही काही आनंदाची गोष्ट नाही हे सिद्ध होतं. मग आपल्याला समाधान नक्की कधी मिळणार आहे, तर ज्या वेळेला प्रापंचिक वस्तूंची आस किंवा जो एक हव्यास आपल्याला असतो किंवा हाव असते ती ज्या वेळेला आपल्या मनामधनं नष्ट होईल त्यावेळेला आपल्याला समाधान मिळेल. म्हणजे इथे असं आहे का की तुम्ही मिझरेबल आयुष्य जगा, तर असं नाहीये. महाराज सांगतात की तुम्ही गाद्या गिरद्यांवर लोळा, काहीही नाही. तुम्हाला तुमच्या प्रारब्धानी जर चांगला पैसा तुम्ही कमवत असाल आणि चांगली सुबत्ता असेल, चांगली आर्थिक परिस्थिती तुम्ही भोगत असाल, तर ते सुख भोगा. ते भगवंतानीच तुम्हाला दिलेलं आहे. पण हे आपल्या मनामध्ये सदैव हा भाव पाहिजे की आज मी जरी गाद्या गिरद्यांवर लोळत असलो तरी ती भगवंता तुझीच कृपा आहे आणि उद्या मला सतरंजीवर जरी झोपावं लागलं तरी सुद्धा ती तुझी इच्छा म्हणून मी राहीन. अशा पद्धतीने जर प्रपंचामध्ये आपली वृत्ती जर आपण ठेवली तर आपण सदैव आनंद भोगू शकतो आणि समाधान आपल्याला मिळू शकतं. कारण आपण विषयाची आस धरतो किंवा त्याचा हव्यास धरतो, त्याविषयी एक हाव असते आपल्या मनात, पण आपल्या पदरी काय पडतं तर निराशा आणि दुःखमय अशी परिस्थिती. मग विषय सुख हे न मागताही येतं. मग जे परमार्थाच्या आड येतं, आपण मगाशी बघितलं प्रपंच आणि परमार्थ एकदम करायचं आहे, त्याच्यामुळे परमार्थाच्या जे जे आड येतं ते आपल्याला बाजूला सारावं लागतं. महाराजांनी एक छान उदाहरण दिलंय की दिवाळी आनंदाचा दिवस असं आपण मानतो आणि त्या दिवशी आपण आनंदात असतो. पण दिवस म्हणून बघायला गेलं तर सामान्य दिवसासारखाच तो दिवस असतो. पण आपण आपल्या मनाने मानतो की नाही आज दिवाळी आहे. मग आपण एरवी जे करतो ते आपण दिवाळीला मुद्दामून करत नाही किंवा
आपले एरवीचे रुसवे फुगवे किंवा काही कारणाने आपली मनस्थिती जर खराब झालेली असेल, बिघडलेली असेल, तर आपण म्हणतो की नाही, हे दिवाळीचे 4 दिवस मी आनंदात घालवणार आहे. म्हणजे काय, की एरवी ज्या तुमच्या अडचणी असतात, जी काही काळजी तुम्हाला लागलेली असते, ती दिवाळीच्या दिवशी सुद्धा असते. पण तुम्ही त्या दिवशी मुद्दामून ते बाजूला सारता आणि दिवाळीच्या सणाचा आनंद घेता. म्हणजे दिवस या नात्याने काही तो फरक नसतो त्या दिवसामध्ये. पण आपण दिवाळीच्या सणाचा आनंद घेऊन, म्हणजे आधार घेऊन आपण त्यातनं आनंद शोधतो. मग जो आनंद अशा पद्धतीने आपण छोट्या-छोट्या गोष्टींमधनं मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर महाराज असं म्हणतात, की जर भगवंत हा स्वतः आनंदमय आहे, तर तुम्ही तुमचा आनंद भगवंतापासून तुम्ही का मिळवत नाही? आणि म्हणून महाराज सांगतात, की तुम्ही भगवंताची उपासना करा, भगवंताची त्याच्या नामाची कास धरा. त्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवा आणि मन आपलं चिकटवून ठेवायचं. म्हणजे आनंदमय भगवंत आपल्या हृदयामध्ये असून आपण दुःख भोगतो, याचा परमेश्वराला आणि परमेश्वर स्वरूप असलेल्या सद्गुरूंना अत्यंत त्रास होत असतो. म्हणजे ते असं म्हणत असतात, की "अरे, इतकं आनंदमय असं भगवंताचं नाम तुझ्याकडे आहे, तू ते घेतोयस, नामस्मरण करतोयस एकीकडे आणि प्रापंचिक दुःखामुळे तू का एवढा कोलमडून पडतोस? समुद्राच्या लाटांप्रमाणे दुःख येणार जाणार, सुख येणार जाणार, ह्या गोष्टी आपल्याला त्रयस्थ दृष्टीने बघता आल्या पाहिजेत. हे अवघड आहे. पण हे इतकंही अवघड नाही, की आपण पूर्णपणे त्याच्यामध्ये कोलमडून जाऊ. कारण आपल्याकडे भगवंत आहे आणि भगवंताचं नाम आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? तर आपल्याला आतमध्ये डोकवून बघावं लागतं. आपल्या अंतःकरणामध्ये शिरावं लागतं. त्याच्यासाठी शांत बसावं लागतं. म्हणून नामस्मरण ही 5-10 मिनिटात उरकण्याची गोष्ट नाहीये. की मी अंघोळ केली, अनुग्रह घेतलाय म्हणून मी एक माळ केली आणि माझ्या कामाला गेलो. ठीक आहे. नामाने जे साधायचं ते साधणारच. पण अंतःकरणामध्ये डोकवून बघण्यासाठी तुम्हाला बैठक घालावी लागेल आणि काही काळ परमेश्वरापुढे, सद्गुरूंपुढे बसावं लागेल. शांतपणे बसावं लागेल. त्याच्याशिवाय आपण आपल्या अंतःकरणामध्ये डोकवून बघू शकत नाही. मग अंतःकरणामध्ये डोकवून बघायचं म्हणजे काय? तर आपल्या इंद्रियांची गडबड जी चाललेली असते, ती सगळी शांत करावी लागते. आपल्या विषय, वासना, विकार, आपली वृत्ती कुठे अडकलेली आहे? कुठल्या विषयात अडकलेली आहे? कुठल्या वासनेमध्ये आपली वृत्ती अडकलेली आहे? कुठले विकार आपल्याला छळतात? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बारकाईने अभ्यास करावा लागेल आणि निरीक्षण करायला लागेल. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःमध्ये डोकवून बघावं लागेल. मग आपल्याला आपली उत्तरं कळतील. सद्गुरू तुम्हाला ती सगळी उत्तरं देतील. महाराज तुम्हाला जाणीव करून देतील, की "अरे, तुझ्यामध्ये हा विकार जास्त आहे. तुला राग पटकन येतो. तुझ्या तोंडून अपशब्द बाहेर पडतात. किंवा तुझी वृत्ती मत्सरी आहे. तुला लोकांविषयी द्वेष पटकन वाटतो. तुला दुसऱ्याचं चांगलं बघवत नाही." अनेक गोष्टी असतात. किंवा या विषयामध्ये तुझी वृत्ती अडकलेली आहे किंवा तुला ही वासना आहे. मग त्यात शारीरिक वासना असेल, खाण्यापिण्याची वासना असते, अनेक गोष्टींची वासना असते. आपल्याला प्रामाणिकपणे शोधावं लागतं, की आपली वृत्ती कुठे अडकली आहे? कशामध्ये अडकलेली आहे? ती वृत्ती आपल्याला जिथे ती अडकलेली आहे तिथून बाहेर काढून बळजबरीने ती भगवंतापाशी न्यावी लागते. त्याच्याशिवाय भगवंताकडनं मिळणारा आनंद तुम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याला इंद्रियांची गडबड शांत करून स्वतःमध्ये डोकवून पाहावं लागतं. आणि मी कोण आहे? तर मी जर सच्चित आनंद स्वरूप असीन, तर मग माझ्यामध्ये जर भगवंताचं अस्तित्व असेल, माझ्या हृदयामध्ये त्याचं स्थान असेल, तर मला आनंदी राहणं हा माझा स्थायी भाव असला पाहिजे स्वभावाचा. पण तसं होत नाही, कारण आपण आनंद विषयामध्ये शोधतो. मग महाराज सांगतात, की मग तुम्हाला आनंद कसा मिळेल? तर महाराजांनी काय उदाहरण दिलंय पहा, की तोंड गोड करण्यासाठी जशी आपण साखर खातो, तसं जर तुम्हाला आनंद हवा असेल, तर तुम्ही भगवंताचं नाम घ्या. ते महाराज सांगतात, की एखाद्या आंधळ्या माणसाने चुकून साखरेच्या ऐवजी मीठ खाल्लं, तर त्याला ते खारटच लागणार. तसं आपण आनंद शोधायला गेलो,
पण भगवंताच्याकडनं येणारा आनंद घ्यायच्या ऐवजी आपण तो विषयातनं मिळवला, विषयांची संगत धरली, तर आपल्याला दुःखच पदरात पडणार. त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये अशा गोष्टी असतात की प्रापंचिक गोष्टी मला पुष्कळ मिळाल्या, म्हणजे पुष्कळ प्रापंचिक गोष्टी पुष्कळ मिळाल्या आणि आयुष्यभर त्या मिळत राहिल्या म्हणजे मग मी सुखी होईन, हा मोठा भ्रम आहे. आपण कधी खरे सुखी होणार? जेव्हा आपण भगवंताचे होणार तेव्हा आपण खरे सुखी होणार. म्हणजे भक्त आणि भगवंत हे जेव्हा एकरूप होतात, सद्गुरूंनी दिलेलं नाम, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकरूप होतात तेव्हा फक्त आनंद आणि आनंद असतो. आणि नंतर अशा पद्धतीने रोज निर्माण झालेला आनंद हा हळूहळू समाधानामध्ये परावर्तित होतो. म्हणजे मनुष्याला आनंदाशिवाय जगता येणार नाही. त्याला रोज आनंदी राहावं असं वाटतं, नैसर्गिकरित्या वाटतं. पण आपला आनंद हा कशावर अवलंबून आहे? तर आशेवर अवलंबून आहे. म्हणजे उद्या माझ्या आयुष्यामध्ये चांगलं घडेल या आशेवर माणूस आज जगत असतो. त्याला भविष्याविषयी एक आशा असते मनामध्ये. म्हणजे आयुष्य जगताना ही गरजेची पण गोष्ट आहे. कारण शेवटी तो उद्याच्या आशेवर जगतो. म्हणजे आज तो कितीही कठीण परिस्थितीला तोंड देत असला तरीही त्याच्या मनामध्ये ही भावना असते की नाही, मी उद्या मला चांगले सुखाचे दिवस उपभोगायला मिळतील आणि म्हणून तो आजचा दुःखाचा क्षण अक्षरशः रेटत असतो. इथे पारमार्थिक अनुषंगाने बघितलं तर आपल्याला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला उद्याची काळजीच करायची नाहीये. आजचा वर्तमान क्षण मला आनंदामध्ये जगायचा आहे आणि तो आनंद मला भगवंतापासून मिळणार आहे. म्हणून मी जर भगवंताचं नाम घेत राहिलो, मी जर भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहिलो आणि जेव्हा जेव्हा दुःखमय अशी परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये उत्पन्न होईल, जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये अडचणी उत्पन्न होतील, त्यावेळेला जर मी भगवंताला आठवलं किंवा मी माझ्या सद्गुरूंना आठवलं, तर मी तो आनंद प्राप्त करून घेऊ शकीन. कारण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून आहे. कारण जेव्हा संपतं तेव्हा आनंद संपतो. पण भगवंत हा शाश्वत आहे. भगवंताकडनं मिळणारा आनंद हा शाश्वत आहे. त्यामुळे खरा आनंद आपल्याला कुठे मिळतो ते आपल्याला पाहायचं आहे. खरा आनंद हा दृश्य वस्तूंमध्ये नाही, तो दृश्याच्या पलीकडे आहे. म्हणजे कुठलीही वस्तू अस्तित्वात नसताना किंवा आपल्याला जे हवंय तेही आपल्याकडे एखाद्या वेळेला नसताना ज्या माणसाची मनस्थिती ही स्वानंद सुख भोगण्यामध्ये रममाण झालेली असते, तो खरा साधनी माणूस आहे. म्हणजे महाराजांना किंवा सद्गुरूंना अपेक्षित असलेला आनंद किंवा समाधान त्याच्यापाशी असतं. म्हणून महाराज काय सांगतात की आपण रामाच्या सगुण भक्तीने तरुण जावं, ही पहिली गोष्ट. रामाच्या पायावर डोकं ठेवायचं, आपल्या उपास्य दैवताच्या पायावर डोकं ठेवायचं, आपलं मन त्याला अर्पण करायचं. विष्णू स्मरण ही भक्ती महाराजांनी सांगितली आहे, ती आपण मागच्या भागामध्ये बघितली. तर भक्तीनी आपण भगवंताला पूर्णपणे शरण जायचं आणि भगवंताला काय सांगायचं की भगवंता, तू माझं मन शुद्ध कर. माझं तू मन शुद्ध केलंस तर शुद्ध अशा अंतःकरणामध्ये पवित्र आणि शुद्ध असा परमात्मा येऊन राहतो. शुद्ध आणि पवित्र असा परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन थांबला की त्याच्याकडनं मिळणारा आनंद हा आपल्या हृदयामध्ये प्रकट होतो आणि आपण आनंदामध्ये राहतो. म्हणून महाराज असं म्हणतात की कुठलंही कर्म करत असताना तुम्ही ते भगवंताच्या स्मरणामध्ये करा, म्हणजे त्याचं कर्तेपण तुम्हाला येणार नाही आणि सुखदुःख बाधणार नाही. कारण जेव्हा आपण कर्तेपण घेतो तेव्हा सुखदुःख पण आपण खेचत असतो. आपलं कसं होतं सर्वसामान्य प्रापंचिक माणसाचं की त्याला कोणी काही पटकन चांगलं म्हटलं तर त्याला बरं वाटतं तेवढ्यापुरतं. पण मग हे खरं समाधान आहे का किंवा हा खरा आनंद आहे का? तर नाही. काही काळाने त्याच्या विरुद्ध काही कोणी बोललं किंवा त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर त्याचा आनंद मावळतो किंवा त्याचं समाधान भंग पावतं. त्यामुळे समाधान ही भगवंताची देणगी आहे. भगवंताकडनं ती आपल्याला मिळते आणि ती आंतरिक समाधानाची खूण आहे. म्हणजे ते मिळवण्यासाठी, भगवंताकडनं मिळणारा आनंद किंवा समाधान मिळवण्यासाठी आपल्याला प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाहीये. इथे महाराज काय सांगतात की प्रपंच करत असताना कर्म न करता प्रपंच करणं शक्य नाही. आपल्याला प्रत्येकाला कर्म करणं हे भाग आहे. पण मग ते प्रत्येक कर्म करत असताना
म्हणजे कर्म करायला सुरुवात करायच्या आधी आपण जर भगवंताची आठवण ठेवली की भगवंता तू मला ताकद दिली आहेस किंवा शक्ती दिली आहेस म्हणून हे माझ्या हातनं तूच घडवतोयस. कर्म चालू असताना सुद्धा भगवंताच्या स्मरणामध्ये कर्म करणं आणि कर्म करून झाल्यानंतर पुन्हा भगवंताला ते अर्पण करणं किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन भगवंता हे तूच केलेलं कर्म आहेस किंवा मी काहीही केलेलं नाहीये अशी भावना आपल्या मनामध्ये असणं. असं जर आपण थोडंसं आपल्या मनाची भूमिका ठेवली तर आपल्याला त्यातनं येणारं सुख-दुःख बाधत नाही. म्हणजे प्रत्येक जीवाची ओढ ही चिरंतन समाधान मिळवण्याकडे किंवा ते टिकवून ठेवण्याकडे असते. तर ती जी ओढ आहे ती परमेश्वर प्राप्तीनेच आपल्याला साध्य होऊ शकते. सर्व संतांना परमेश्वराची प्राप्ती झालेली असल्यामुळे सर्व संत हे स्वानंद सुख उपभोगत असतात आणि ह्याच्यामध्ये असतात सगळे संत. पण आपण त्या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला भगवंताचं नाम घेणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आपल्याला भगवंताच्या स्मरणामध्ये राहणं, आपल्याला भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं आणि भगवंताकडनं येणारा जो आनंद आहे तो प्राप्त करण्यासाठी आपण भगवंताला पूर्ण शरण जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून महाराज म्हणतात की ते जे नाम आहे, भगवंताच्या नामाची आवड किंवा गोडी उत्पन्न होण्यासाठी आपल्यालाच त्याच्यामध्ये आपली गोडी घालून ते घ्यावं लागतं. मग असं भगवंताचं नाम जर आपण श्रद्धेने घेतलं, मनापासून घेतलं, तर विलक्षण असं सामर्थ्य त्या नामामध्ये दडलेलं आहे आणि ह्याचा अनुभव आपल्याला येतो. म्हणजे ज्या वेळेला आपण दुःख परिस्थितीला तोंड देत असतो, तर त्यावेळेला आपण कितीही विषयांमधनं सुख भोगण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा सगळं फिरून आल्यानंतर पुन्हा आपल्या मनामधली गोष्ट जाते का? म्हणजे अगदी साधं व्यवहारामधलं उदाहरण आपण बघूया, की काही कारणाने आपली मनस्थिती बिघडली. आपण घरातनं बाहेर पडलो. आपण म्हटलं, की ठीक आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो. मग बाहेर कुठे तुमच्या नातेवाईकांकडे गेलात किंवा मित्रांकडे गेलात किंवा काही कुठे जाऊन तुमचं मन रमवण्याचा प्रयत्न केलात. ते 2-3 तास चांगले गेले तुमचे. तुम्ही परत आल्यानंतर ज्या कारणाने तुमची मनस्थिती बिघडलेली आहे, ते पुन्हा कारण तुमच्या समोर येऊन उभं राहतं आणि तुमची मनस्थिती आहे तशीच असते. म्हणजे मध्ये तुम्ही कितीही विषयातनं ते सुख उपभोगण्याचा प्रयत्न केलात, तरी त्या कारणाच्या मुळाशी जाऊन त्याचं सगळं निराकरण होईस्तोवर तुमची मनस्थिती पूर्ववत होत नाही. हा जर आपल्याला व्यवहारामध्ये अनुभव आहे, ह्याचाच अर्थ काय आहे, की आपल्या आयुष्यामध्ये अशा तऱ्हेच्या सर्व घटना घडत जाणार आहेत. मग आपलं सुख हे कशावर अवलंबून ठेवायचं, आपला आनंद कशावर अवलंबून ठेवायचा, आपलं समाधान कशावर अवलंबून ठेवायचं, हे आपल्याला पाहावं लागतं. आणि आपल्याला मिळणारा आनंद हा भगवंताकडनं थेट येत असल्यामुळे आपण जर आपलं अनुसंधान भगवंताशी ठेवलं, तर आपल्याला आपल्याला भगवंताकडनं पूर्णपणे आनंद मिळणार आणि समाधान मिळणार. म्हणून आनंदाचं जे स्वरूप आहे, ते नित्य सुखाचं स्वरूप आहे. आपली साधारण भूमिका कशी असते, की मला फक्त सुख हवंय, मग मला दुःख नकोय. असं होत नाही. प्रपंच करत असताना आपल्याला कधी सुखाची परिस्थिती वाट्याला येईल, कधी दुःखाची परिस्थिती आपल्या वाट्याला येईल. म्हणजे आपण खूप धडपड करतो प्रपंचामध्ये. सगळं काही मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण आपल्या सुखासाठी तसं बघायला गेलं तर आपल्या आई-वडिलांवर अवलंबून असतो किंवा आपल्या जोडीदारावर अवलंबून असतो. आपण आपल्या मुलांवर अवलंबून असतो, नातेवाईकांवर अवलंबून असतो, शेजारी-पाजाऱ्यांवर अवलंबून असतो, सगळ्यांवर आपण अवलंबून असतो. महाराजांनी व्याख्याच प्रपंचाची ती केलेली आहे, की सुखासाठी जो दुसऱ्यावर अवलंबून आहे तो प्रपंची आहे. त्याच्यामुळे एकटा राहणारा माणूस सुद्धा प्रपंचीच आहे. कारण तो सुख दुसऱ्या माणसाकडूनच शोधण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे साधा विचार इथे आपण असा करायला हवा. महाराजांनी सांगितलेलं उदाहरण आहे, की आपलं दुःख किंवा यातना दुसरा माणूस घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मग तो आपल्याला सुख देईल ही कल्पना सुद्धा आपल्याला बाळगून उपयोगाचं नसतं. म्हणजे दुसरा कोणी सुख देत नसून ते सुख मिळवणं हे आपल्या हातामध्ये आहे. आनंद मिळवणं आपल्या हातामध्ये आहे. आपण भगवंताचे होऊन राहिलो तर तो आनंद आपल्याला मिळेल. म्हणजे राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळवावंसं वाटतं. म्हणजे श्रीमंत माणूस कितीही असला किंवा कितीही गरीब असला तरी त्याला त्याचा प्रपंच चालवण्यासाठी त्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला असं वाटतं, की आपल्या प्रपंचामध्ये काहीतरी कमी आहे. कारण आपण मागेही प्रपंचाचं स्वरूप बघितलं, त्याच्यामध्ये प्रपंच म्हणजे न्यूनत्व किंवा उणीव हे प्रपंचाचं स्वरूपच आहे.
म्हणजे प्रत्येकाचा प्रपंच, कुठल्याही माणसाचा प्रपंच जरी आपण घेतला, म्हणजे तो कितीही श्रीमंत माणूस असला त्याचा प्रपंच घेतला किंवा कितीही गरीब असला त्याचा प्रपंच घेतला, तरी प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये न्यूनत्व हे असतंच. प्रत्येकाच्या प्रपंचामध्ये उणीव ही असतेच. सगळा प्रपंच हा व्यवस्थितच असतो असं नाही. म्हणजे आपल्या मनाची भूमिका त्यावेळेला अशी तयार होते, की जे आपल्याकडे नाही त्याच्याच मध्ये खरं सुख दडलंय आपल्याला असं वाटतं. म्हणजे काय, की एखादी गोष्ट आपल्याकडे जेव्हा नसते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की नाही, माझा जो आनंद आहे ना तो त्याच गोष्टीमध्ये, आणि ती मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मला काही खरा आनंद मिळणार नाही. मग आपण काय करतो, ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण धडपडत राहतो. आपल्या आयुष्याचा बराचसा वेळ आपण त्याच्यासाठी घालवतो. एवढं सगळं धडपड करून ती गोष्ट जरी प्राप्त झाली तरीही त्या गोष्टीच्या प्राप्तीतून मिळणारा आनंद हा चिरंतन टिकतो का? नाही टिकत. कारण महाराज काय सांगतात, एका वस्तूच्या आणण्यामध्ये दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचं बीज आहे. म्हणजे एक गोष्ट आपल्याला जरी प्राप्त झाली प्रारब्ध योगानुसार तरी सुद्धा आपण लगेचच पुढच्या गोष्टीकडे आपलं मन धाव घेतं. कारण त्याला विषयांची इतकी सवय लागलेली आहे की एक विषय उपभोगून संपला की आपल्याला दुसरा विषय हवा असतो उपभोगायला. त्यामुळे आपल्याला जर खरं समाधान हवं असेल तर भगवंताला शरण जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि मग भाग्यवान कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, ज्याच्याकडे खूप काही संपत्ती आहे त्याला भाग्यवान म्हणायचं, का ज्याच्याकडे काहीही नाहीये पण केवळ परमेश्वरीय शक्तीवर, सद्गुरूंवर विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून जो श्रद्धेने नाम घेतोय आणि त्या नामातनं मिळणारा आनंद, ते स्वानंद सुख उपभोगतोय, त्या व्यक्तीला भाग्यवान म्हणायचं. तर ज्याला समाधान जास्त तो भाग्यवान असं महाराज सांगतात. म्हणजे काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान आणि शांती आहे. म्हणजे महाराज आपल्याला सांगतात ना की तुम्ही काळजीचं गाठोडं माझ्या इथे आणून ठेवा. पण आपण काय करतो, महाराजांच्याकडे जातो, सगळं निवेदन पण करतो, पण त्या काळजीचं गाठोडं आपण आपल्या डोक्यावरनं ते उतरवून महाराजांच्या चरणापाशी ठेवत नाही. कारण आपल्याला तिथे कुठेतरी करते पण असतं आपल्याकडे. म्हणजे आपण महाराजांना जाऊन प्रार्थना करतो की महाराज अमुक अमुक व्यवस्थित होऊ दे, मला माझ्या या कामामध्ये यश द्या. म्हणजे कुठेतरी काय, तुम्ही त्याचं करते पण तुमच्याकडे घेतलेलं आहे. महाराज तुम्हीच हे सगळं घडवताय असं म्हटलं की आपला विषय खरं तर संपतो. किंवा ज्या काही कारणामुळे काळजी किंवा चिंता मनामध्ये उत्पन्न झालेली असेल ती एकदा गोष्ट निवेदन केली की आपल्याला रित होऊन आपल्याला परत येता आलं पाहिजे सद्गुरूंच्या स्थानापासून. किंवा सद्गुरूंना आपण एकदा प्रार्थना केल्यानंतर आपलं मन हलकं व्हायला पाहिजे की नाही बाबा, आता महाराजांना सांगितलेलं आहे, हा विषय तर त्यांच्या अखत्यारीमध्ये गेलेला आहे, आता त्यांना काय करायचं ते करतील, कसं ठेवायचं तसं आपल्याला ठेवतील. ही भूमिका आपली बनली पाहिजे, ही साधकाची भूमिका बनली पाहिजे. जर आपली अशी भूमिका बनली तर आपण खरोखरी आनंदामध्ये राहू आणि समाधान भोगू. म्हणून जो शाश्वत आनंद आहे तो शाश्वत आनंद भगवंताकडून मिळण्यासाठी आपल्याला भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे असं महाराज सांगतात. आपण प्रपंचामध्ये इतके गुरफटलेलो असतो की आपल्याला भगवंताकडनं मिळणारा आनंद घेण्यामध्ये आपणच आपली आडकाठी करतो. म्हणून महाराज सांगतात की प्रपंचामध्ये किती रमाल. महाराजांनी एक छोटंसं उदाहरण दिलंय की आपण आगगाडीने चाललेलो आहोत आणि एका स्टेशनावरती गाडी थांबली आणि तिथे पेरू विकणारी एक व्यक्ती बसलेली आहे. तर आपण उतरलो पेरू विकत घेण्यासाठी. किती वेळ त्या माणसापाशी थांबू पेरू विकत घेत, जोपर्यंत गाडी तिथे स्टेशनवर थांबलेली तोपर्यंत. गाडी सुटण्याची घंटा झाली तर बऱ्याचदा आपण ती वस्तू त्याला परत देऊन टाकतो आणि म्हणतो की नको, माझी गाडी सुटतीये. ह्याचाच अर्थ काय आहे की आपला प्रवास हा भगवंताकडे जाण्यासाठी सुरू झालेला आहे. आपण साधन मार्गावर आहोत. त्याच्यामुळे तिथलं आपलं लक्ष हललं नाही पाहिजे. प्रपंच करायचा आहे पण एकीकडे आपली दृष्टी भगवंताकडे पाहिजे, एकीकडे आपली दृष्टी सद्गुरूंच्या चरणाशी स्थिर पाहिजे. ती ठेवून आपल्याला प्रपंच करायचा आहे. म्हणजे काय होईल, आनंदमय असा भगवंत आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्याला आनंदाची आणि चिरंतन टिकणाऱ्या समाधानाची प्राप्ती होईल. मग वृत्तीचं जर समाधान आपण ठेवू शकलो तर ही भगवंताच्या कृपेची खूण आहे असं महाराज सांगतात. आपण भगवंताची कृपा
ह्या चिंतनामध्ये हे पाहिलं की वृत्तीचं समाधान असणं ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. आणि म्हणून आपल्याला सतत भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहावं लागतं. म्हणजे जी वृत्ती आपली विषयामध्ये गुंतलेली आहे, ती वृत्ती जेव्हा भगवंतमय होते, त्यावेळेला आपल्याला समाधानाची प्राप्ती होते. म्हणजे आपल्याला वृत्तीचं समाधान लाभतं. पण काय होतं, आपली वृत्ती ही विषयामध्ये अडकलेली असते. त्याच्यामुळे आपलं मन हे सदैव अस्थिर असतं. त्याला स्थिर करावं लागतं. त्याला बळजबरीने सांगावं लागतं मनाला, की तू आता स्थिर राहा. बैठक वाढवावी लागते नामाची. म्हणजे समाधानाची जी खरी वृत्ती साधकाकडे पाहिजे, ती बऱ्याचदा अस्थिर अशी मनोवृत्ती बनल्यामुळे, प्रापंचिक गोष्टींमुळे अर्थातच आपलं समाधान बिघडतं. म्हणजे आज जे काही आपल्याकडे आहे त्यापेक्षा आपल्याला निराळी परिस्थिती असावी असं वाटतं. आणि म्हणून शेवटी दुःखमय अशा प्रपंचामध्येच आपलं अस्तित्व एक दिवशी संपतं. मग अशाला आपल्या मनाची भूमिका काय ठेवायला पाहिजे, की जी काही परिस्थिती आपल्या वाट्याला आलेली आहे, ती भगवंताच्या इच्छेने आलेली आहे. त्यामुळे आपण भगवंताला शरण जावं, भगवंताचे चरण घट्ट धरावेत, भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये सदैव धारण करावं, आपली बुद्धी स्थिर राखावी, प्रयत्न करायचा हे सगळं करायला, आणि वृत्ती स्थिर राखण्याचा प्रयत्न करावा. एकदा का वृत्ती स्थिर झाली की त्याच्या मागे भगवंताकडनं मिळणारा आनंद आणि समाधान आपल्याला मिळणार. पण काय होतं की आपली वृत्ती ही बऱ्याचदा आपल्याला प्राप्त झालेल्या परिस्थितीवर अवलंबून असल्यामुळे आणि त्याच्याशी निगडीत असल्यामुळे, जोपर्यंत सुखाचे दिवस चाललेले असतात, जोपर्यंत परिस्थिती अनुकूल असते, त्यावेळेला आपण त्या विषयामध्ये सुख भोगतो पण आणि रममाण झालेलो असतो. ज्या वेळेला दुःखमय परिस्थिती वाट्याला येते, त्यावेळेला आपला संपूर्ण आनंद मावळतो, आपली वृत्ती अस्थिर बनते, आपलं मन अस्थिर होतं आणि परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे सगळंच काही बिघडलेलं असतं, मनस्थिती बिघडलेली असते आणि आनंद पूर्णपणे मावळलेला असतो. आणि त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की ह्या परिस्थितीतून मी बाहेर पडलो की मला आनंद मिळेल किंवा मला समाधान मिळेल. इथे महाराज आपल्याला हे सांगतात की तुमची मनाची भूमिका अशी पाहिजे की वाटेल ती परिस्थिती तुमच्या वाट्याला आली तरीही तुम्ही वृत्तीने स्थिर राहिलं पाहिजे. आणि अशी मनोभूमिका पाहिजे की ठीक आहे, मला जे काही आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये घडत आलेलं आहे, ती भगवंताची आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंची इच्छा प्रमाण मानून मी गेलेलो आहे. त्यामुळे आजचा क्षण सुद्धा त्यांची इच्छा म्हणून मी मानणार आणि पुढे जाणार. म्हणजे कितीही प्रतिकूल परिस्थितीशी आपण तोंड देत असलो तरी सुद्धा एक आनंद जो आतून प्राप्त झालेला असतो, तो आपल्याला तिथे मिळतो. आणि नामस्मरणाच्या योगाने अशा पद्धतीने परमेश्वरीय शक्तीच्या अनुसंधानामध्ये आपण राहिलो तर साधारण प्रपंच करत असताना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जो आपला आनंद आपणच अडकवून ठेवलेला असतो, तर त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मनाविरुद्ध जरी झालं तरी लगेच आपली परिस्थिती मनाची बिघडत नाही. आपली सहनशीलता वाढते, सहनशक्ती वाढते, एखादी गोष्ट फेस करण्याची आपली ताकद वाढते, आपली वृत्ती स्थिर राहते, समाधानी राहते, शांत राहते. आपण म्हणतो की ठीक आहे, असं असं माझ्या अमुक अमुक प्रारब्ध योगाने वाट्याला आलाय का, ठीक आहे, महाराजांची इच्छा, रामाची इच्छा, मी दिवस ते भोगून संपवीन. महाराज म्हणतात ना की भोग टाळू नका. बँकेचं कर्ज चुकवण्यासारखं आहे ते. म्हणजे बँकेचं कर्ज आपण जसं फेडत जातो, मग जसं बँकेचं कर्ज फेडताना आपल्याला आनंद होतो, तसं दुःख भोगताना आपल्याला आनंद व्हायला पाहिजे एकीकडे, की जी काही आपल्या हातनं चुकीची कर्म घडली आहेत आणि म्हणून प्रारब्ध योगाने आपल्या वाट्याला आजची परिस्थिती आली आहे, ती जर मी त्याला सहन करू शकलो आणि ती जर परिस्थितीतनं मी तोंड देऊ शकलो, त्या परिस्थितीला टाळली नाही ती सगळी गोष्ट, तर आपलं कर्ज बँकेचं फिटतं असं महाराज सांगतात. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान ठेवा असं महाराजांनी सांगितलंय. म्हणजे समाधान ही परमेश्वराची देणगी आहे आणि ती मिळवण्याचा एकमेव उपाय म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. महाराज काय सांगतात की संतती, संपत्ती, वैभवाची प्राप्ती, जगात मिळणारा मान सन्मान, ही ही सगळी गोष्ट किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समाधानाप्रती नेऊ शकत नाहीत. समाधान आपल्याला फक्त भगवंताकडूनच मिळणार आहे. म्हणजे जगातली कुठलीही गोष्ट समाधान देणारी नाही. भौतिक सुख कितीही वाढली तरी सुद्धा आपल्याला समाधान नाही मिळत.
आपल्याला तात्पुरतं सुख मिळेल, तो सुखाचा आभास आहे, ती आभासी प्रतिमा आहे सुखाची, पण ती आपल्याला शाश्वत आनंद किंवा समाधान मिळवून देऊ शकत नाही. खरं जर समाधान किंवा आनंद मिळवायचा असेल तर तो फक्त भगवंताकडूनच मिळतो. आणि प्रपंचाचा अनुभव हा कष्टमय आहे. आपण रोज प्रपंचामध्ये अक्षरशः कष्ट घेत असतो तो प्रपंच आपला चालू ठेवण्यासाठी. तर भगवंताचा जो आनंद आहे किंवा भगवंताकडनं मिळणारा जो अनुभव आहे, तो हा अत्यंत आनंददायक आहे. म्हणजे जगणं आनंदमय होण्यासाठी आपल्याला आनंदमय अशा भगवंताचं नाम घ्यायचंय. म्हणजे जी काही मनुष्याची खटपट चाललेली आहे, ती जर आनंद मिळवण्यासाठी चाललेली आहे, तर महाराज सांगतात की तो आनंद तुम्ही विषयात न घेण्यापेक्षा तुम्ही विषय भोगा, पण संयमाने भोगा. आणि वृत्ती भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवा. म्हणजे जो काही तुम्हाला आनंद किंवा समाधान मिळणार आहे, तर कशाही परिस्थितीमध्ये ते टिकून राहील. म्हणजे काय होतं, प्रपंच करत असताना आपल्याला असा अनुभव येतो की कोणी आपल्याला पटकन काही बोललं किंवा प्रपंचात एखादी गोष्ट मनाविरुद्ध झाली, कोणी आपल्याला त्रासदायक काही बोललं किंवा कोणी आपल्याशी बरोबर वागलं नाही, काही क्लेश झाले, तर अगदी छान आनंदामध्ये असलेली आपली वृत्ती ही चटकन थोडीशी मावळते. अशा वेळेला आपण प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत असतो. आपला आनंद पूर्णपणे लोपलेला असतो. आपली वृत्ती ही परिस्थितीमध्ये अडकलेली असल्यामुळे परिस्थिती जर आपल्याला अनुकूल राहिली नाही, म्हणजे बऱ्याचदा कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं, मनाविरुद्ध गोष्ट घडते, कोणीतरी चुकीचं वागतं आपल्याशी, आपली काही त्याच्यामध्ये चूक नसते, अशा सगळ्या गोष्टी प्रपंचामध्ये घडतात. तर त्यावेळेला काय होतं की अशा रीतीने परिस्थितीवर अवलंबून असलेली वृत्ती ही आपली पूर्णपणे स्थिर राहत नाही. सगळा आनंद आपला मावळतो. काय होतं मग अशा वेळेला, की आपल्या स्वभावानुसार अशा प्रसंगाला आपली वृत्ती प्रत्युत्तर देते. मग कधी आपल्याला रडायला येतं, आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. कधी आपल्या स्वभावानुसार आपण तो त्रास मनातल्या मनात सहन करतो, पण आपल्या मनामध्ये अत्यंत कालवाकालव झालेली असते, पण स्वभाव नसतो उलटून बोलण्याचा. तर तो त्रास सगळा आपण सहन करत असतो. काही वेळेला आपल्याला आपला कंट्रोल राहत नाही. म्हणजे आपण मग राग व्यक्त करायला सुरुवात करतो, कारण सहनशक्ती संपलेली असते. माणूस शेवटी एका मर्यादेपर्यंत सहन करू शकतो एखादी गोष्ट. ज्या वेळेला त्याची सहनशक्ती संपते, त्यावेळेला तो क्रोधाच्या आहारी जाऊ शकतो. मग त्याच्या तोंडून अपशब्द बाहेर पडायला लागतात. अनेक वेळेला साधन मार्गावर चालणारी व्यक्ती ह्या सर्व गोष्टी फेस करत असते. त्याचाही नंतर गिल्ट येतो मनामध्ये, की अरे हे असं कसं काय आपल्याकडनं वागलं जातंय, किंवा हे असं कसे अपशब्द आपल्या तोंडून बाहेर पडले. म्हणजे सगळं काही आनंदमय असलेली आपली वृत्ती अशा काही गोष्टी सहन केल्यामुळे तो आनंद पूर्णपणे मावळलेला असतो. मग अशाला करायचं काय? तर महाराज काय सांगतात, की एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देतीये, अवघड आहे हे सोपं नाहीये. तर ती व्यक्ती त्रास देतीये, तर तुम्ही तो त्रास घेता कशाला, असं महाराज सांगतात, की तो त्रास आपण घेऊ नये. त्रास घेऊ नये म्हणजे काय? तर आपण असा जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा, की त्या व्यक्तीनी आपल्याला जो काही त्रास ती व्यक्ती आपल्याला देतीये, तो मनाच्या पातळीवर आपण उतरून द्यायचा नाही. म्हणजे आपलं मन हे भगवंताकडे वळवून ठेवायचं, आपली वृत्ती भगवंताकडे वळवायची. हे अत्यंत कठीण आहे. जेव्हा आपण हे ॲक्च्युअली त्याचा जेव्हा प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन त्या गोष्टीचं करत असतो, त्यावेळेला कळतं की हे अत्यंत कठीण आहे. पण महाराजांनी एखादी गोष्ट सांगितली तर निदान आपण त्या दृष्टीने प्रयत्न तरी करू शकतो. म्हणजे 10 वेळेला जर आपण थोडेसे आपल्या मर्यादेच्या बाहेर जाणार असू, तर निदान 4 वेळेला, 2 वेळेला असं ते कमी-कमी होत जातं. म्हणजे 10 वेळेला राग येत असेल, 10 वेळेला तोंडातनं अपशब्द बाहेर पडत असतील अशा प्रसंगामध्ये, तर हळू महाराजांवर पूर्णपणे श्रद्धा ठेवून, रामावर आपल्या उपास्य दैवतावर श्रद्धा ठेवून आपण थोडेसे ह्यातनं बाहेर येण्याचा नक्की प्रयत्न करू शकतो. म्हणजे खूप आधी राग येत असेल, तर हळू साधकाचा राग कमी होतो, क्रोध कमी होतो. खूप अपशब्द त्याच्या तोंडून बाहेर पडत असतील, तर आता कमी बाहेर पडतात, कमी वेळेला बाहेर पडतात.
किंवा मत्सरी किंवा द्वेष बुद्धी त्याची कमी कमी होत जाते, देहबुद्धी कमी होत जाते, नामाचं अत्यंत सामर्थ्य आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या महाराजांनी सांगितल्या आहेत, ती काय भूमिका आहे त्यांची हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून महाराज जेव्हा सांगतात की तुम्ही भगवंताचं नाम घ्या, नाम घेतलं, पवित्र असं नाम घेतलं की काय होईल, आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली की आपल्या हातनं चुकीचं कर्म घडत नाही. त्यामुळे आपण हे मागेही बघितलंय की आपण फक्त महाराजांच्या वचनावर विश्वास ठेवायचा. हे अवघड असतं, कारण ज्या वेळेला आपण त्या परिस्थितीची तोंड देत असतो त्यावेळेला बऱ्याचदा भगवंताच्या नामाचं विस्मरण होतं आपल्याला. कारण आपण देहबुद्धीवर जगत असल्यामुळे आपला देह अहंभाव हा पटकन उफाळून वर येतो. कारण बऱ्याचदा तो सात्विक संताप असतो, आपली काही चूकही नसते त्याच्यामध्ये. पण उगीचच काहीतरी कोणीतरी येणार, आपल्याला काहीतरी बोलणार, आपल्या मनाला त्रास होईल असं काहीतरी होणार. काही वेळेला तर लोक समोरची मुद्दामून आपल्याशी असं वागतात. जवळचीच माणसं असतात, काही फार दूरची असतात, अशातलाही काही भाग नाही. मग अशा वेळेला महाराजांना प्रार्थना करायची की मला तुम्ही सांभाळा. ठीक आहे, मी अशा परिस्थितीला तोंड जरी दिलं तरी लगेचच मला तुम्ही पुन्हा माझ्या मार्गावर आणा. माझ्या मनातल्या मनात भगवंताचं नाम येऊ देत अशा वेळेला. म्हणजे माझी सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहील, माझा विवेक जर जागृत राहिला तर माझ्या हातनं चुकीचं कर्म घडणार नाही. आणि 10 वेळेला ते पूर्वी घडत असेल आणि जर 7-8 वेळेला आपण ते टाळू शकलो तरी सुद्धा ती आपली मोठी पारमार्थिक प्रगती आहे. म्हणजे आध्यात्मिक प्रगती आपण अशी आपली स्वतःचीच बघायची की दुसऱ्याबरोबर तुलना न करता आपण आपल्या महाराजांनी सांगितलेल्या किती गोष्टी आपण त्याचं पालन करू शकतो ह्याच्या आधाराने आपणच आपलं अवलोकन करायचं. म्हणजे काय होतं की त्या विशिष्ट वेळेला आपण जर नामस्मरणामध्ये आपण स्वतःला गुंतवून ठेवलं तर अगदी काही क्षण असतात की ज्या वेळेला आपला तोल ढळतो आणि आपल्या हातनं चुकीचं काहीतरी कर्म घडतं. ते जर क्षण, अगदी थोडेसे क्षण असतात, ते जर आपण सांभाळले तर खूप गोष्टी पुढच्या टळतात. खूप प्रॉब्लेम्स जे क्रिएट होतात भविष्यामध्ये आपल्या चुकीच्या वागण्या किंवा बोलण्यानी, ते बरेचसे आपण टाळू शकतो. आणि म्हणून आपल्या बरोबर एखादी व्यक्ती कितीही त्रासदायकाने वागली तरी महाराजांवर भरोसा ठेवून आणि स्वतःला दोष न देता, कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं हा माझंच काहीतरी मागच्या जन्मीचं देणं असेल, मीच काहीतरी चुकीचं वागलो असेल म्हणून आज मला हे सगळं माझ्या वाट्याला येतंय किंवा माझ्या वाट्याला हे सगळे भोग येत आहेत. हे असले सगळे विचार करणं बंद करायला पाहिजे. ठीक आहे, ती व्यक्ती आपल्याला त्रास देतीये ना, आपल्याला महाराजांनी काय सांगितलंय की अशा वेळेला आपल्या मनाची भूमिका कशी ठेवायची त्याचा आपण विचार करायला पाहिजे. कारण बऱ्याचदा आपण अशाला असा विचार करतो हा माझंच काहीतरी चुकलं असेल, माझ्याच हातनं काहीतरी, मीच त्या व्यक्तीला मागच्या जन्मात काहीतरी त्रास दिला असेल म्हणून आता या जन्मात ती व्यक्ती मला त्रास देतीये. ह्या सगळ्या गोष्टींचे विचार करण्याची काहीही आवश्यकता नाहीये. महाराजांनी आपल्याला काय सांगितलंय ते आपण बघितलं पाहिजे की ठीक आहे, एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देतीये, त्रासदायक वागतीये, आपल्या आनंदाला विरजण घालतीये अक्षरशः, तर अशा वेळेला आपला आनंद मनातनं टिकवून ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे, जे महाराजांनी आपल्याला सांगितलंय ते आपण करायचं. की आपण आपली वृत्ती भगवंताच्या नामामध्ये गुंतवून ठेवायची. म्हणजे आपल्याला तो त्रास होत नाही किंवा तो मनाच्या पातळीवर आपण उतरूनच द्यायचा नाही, वरवर न घ्यायचं सगळं. मग काही कालांतराने ती व्यक्ती शांत होते, निघून जाते. आपण जर त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देत बसलो तर अजून वाद आणि विवाद वाढत जातात आणि घरातलं वातावरणही बिघडतं, आपल्या मनाची स्थितीही बिघडते आणि सगळंच बिघडतं. म्हणून महाराज काय सांगतात की तुम्ही फक्त भगवंताच्या स्मरणामध्ये राहा. कारण जो आनंद तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडनं, घरातल्या माणसांकडनं जे सुख आपण शोधायला जातो तर तसं ते आपल्याला पूर्णत्वाने मिळत नाही. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आपल्याला अगदी घरापासून सुरुवात केली तरी सुद्धा आपल्या मनामध्ये कुठेतरी ती टोचणी असते की मुलं नीट वागत नाहीत, किंवा नवरा बायकोंचं एकमेकांमध्ये पटत नाही, किंवा सासू सासरे काही वेळेला नीट वागत नाहीत. अनेक गोष्टी असतात. बहीण भावांचं पटत नाही, भावाभावांचं पटत नाही आणि त्याची कुठेतरी प्रत्येकाच्याच मनामध्ये टोचणी असते, एक बोच असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण एकीकडे सहन पण करत असतो.
त्यातनं उत्पन्न होणारे सगळे वाद विवाद, घरामध्ये चालणारी भांडणं, हे सगळ्यांच्याकडे जरी असलं तरी साधनी माणसाला त्याचा सर्वाधिक जास्त त्रास होत असतो. आणि काय आता म्हणावं, पण साधनी माणसाच्या बाबतीत ह्या गोष्टी जास्त प्रकर्षाने घडतात सुद्धा. कारण बऱ्याचदा सद्गुरूंनी ती घेतलेली परीक्षा पण असते, की मुद्दामून घडवतात आपला अहंभाव ठेचला जावा म्हणून. मग महाराजांना किंवा सद्गुरूंना अशी प्रार्थना करायची, की तुम्हाला काय माझं करायचं ते करा. ते अहंभाव जास्तीत जास्त तुमचा ठेचला जाईल असे प्रसंग मुद्दामून उत्पन्न करतात आणि बघतात, की मी जसं सांगतोय तसं तू वागतोयस का? तुझी मनाची भूमिका कशी आहे? तुझं मन स्थिर राहतंय का? हे सगळं महाराज तपासून बघत असतात. म्हणून भगवंताशिवाय आपल्याला समाधान मिळत नाही. मग भगवंताशिवाय जर आपल्याला समाधान मिळत नाही, तर मग काय करायला पाहिजे? तर महाराज म्हणतात, तुम्ही भगवंताच्या स्मरणामध्ये राहा. मन भगवंताच्या चरणाशी चिकटवून ठेवा आणि देह प्रारब्धावर सोडून द्या. म्हणजे आज असं आहे, की भगवंतासाठी भगवंत हवा. म्हणजे मला परमेश्वराची उपासना का करायची आहे? तर परमेश्वराची उपासना मला परमेश्वर आवडतो म्हणून करायची आहे. परमेश्वरासाठीच करायची आहे. मला प्रापंचिक काहीही त्याच्याकडनं नकोय. त्याने दिलं तर मी ते त्याची कृपा म्हणून घेईन, पण मी मागायला जाणार नाही. महाराजांनी आपल्याला मागे पण सांगितलं, की देवाजवळ तुम्ही काय मागा? तर त्याच्या नामाचं प्रेम मागा आणि वृत्तीचं समाधान मागा. एवढ्या 2च गोष्टी मागायच्या. हे बऱ्याचदा असं होतं, की भगवंत आपल्याला हवाय, पण तो प्रापंचिक गोष्टी त्याने पुरवल्या पाहिजेत. म्हणून आपल्याला तो हवाय. भगवंताच्या साठीच आपल्याला भगवंत हवा आहे. हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल किंवा आपल्याला तो आनंद किंवा समाधान हे भगवंताकडनंच मिळणार आहे, हे ज्या वेळेला आपल्याला लक्षात येईल, त्यावेळेला आपण जर आपली वृत्ती भगवंताच्या चरणाशी जर चिकटवून ठेवली, तर आपल्याला शाश्वत आनंद आणि तो आनंद प्रत्येक दिवशी वाढत जाऊन जाऊन त्याचं रूपांतर हळूहळू समाधानी वृत्तीमध्ये होतं. आणि तो माणूस किंवा ती व्यक्ती ते स्वानंद सुख भोगते, तो आनंद भोगते, समाधान भोगते. त्याला कशाची अट नाही, त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची मर्यादा नाही, बुद्धीची नाही, पैशाची नाही, कशाचीही नाही. फक्त तळमळीची आहे. फक्त भगवंताविषयीची तळमळ पाहिजे, सद्गुरूंविषयीची तळमळ पाहिजे. बास आपल्याला सगळा काही आनंद आणि समाधान मिळणार आहे. जय श्रीराम.